दरवर्षी मी आणि श्रावणी पाडव्याच्या दिवशी मंदिरात मोठी रांगोळी काढतो. तसंच ह्याही वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आम्ही रांगोळी काढायला मंदिरात गेलेलो. एवढी रांगोळी पूर्ण झाली. व्हाईट बॉर्डरनंतर आम्हाला बऱ्यापैकी डिझाईन्स आणि मोर तिथे काढायचे होते. पण भूक इतकी लागली म्हणून घरी जेवून यावं म्हटलं. तोपर्यंत माणसं आणि कुत्र्यांमुळे रांगोळी कोणी पोसू नये म्हणून इथे खुर्च्या लावलेल्या आणि घरी जायला निघालोच तितक्यात खूप मोठा पाऊस यायला लागला. आणि पाऊस इतका होता की असं वाटत होतं आता काय नदीला परत पूर येतो की काय. नदीला तर पूर नाही आला, पण मंदिरात एवढं पाणी आलेलं की रांगोळीपर्यंत ते पोहोचत होतं. म्हणून मी झाडूने त्याला लोटायचा प्रयत्न करत होते, पण शेवटी कितीही काही झालं तरी पाऊस थांबतच नव्हता आणि ते पाणी येणारच होतं. म्हणून शेवटी मी चिडले, तो झाडू फेकून दिला आणि घरी निघून गेले. त्यानंतर घरी गेल्यावर थोड्या वेळ आराम केला आणि खालीपासून ते वरपर्यंत घराच्या पूर्ण स्टेप्सवर हे फुलं टाकून घेतले होते, कारण की पूर्ण घरात पणत्या लावायच्या होत्या. पणत्या वगैरे लावून घेतल्या आणि त्यानंतर फोटोजसाठी एक मस्तपैकी दिव्यांचं ताट बनवून घेतलं. त्यानंतर पप्पा आले, लक्ष्मीची पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर खाली फटाके वाजवायला गेलो. पाऊस दुपारपासून थोडासा शांत होता, पण खाली फटाके वाजवायला गेलो आणि लगेच पाऊस चालू झाला आणि इतका भयंकर पाऊस होता, तो थांबायलाही तयार नव्हता. पण मी मस्त असं आवरलेलं होतं, साडी घातलेली होती. मला ह्यावर फोटोज आणि व्हिडिओज पाहिजे होते म्हणून मी तशीच पावसात भिजत गेले आणि भुरनळा लावला. आता आमच्या इकडे ह्याला भुरनळा म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणता हे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग थोडेसे फोटोज वगैरे काढून झाले आणि पाऊस कमी झाल्यानंतर मंदिरात गेले. इथे रामाचं दर्शन घेतलं, सगळ्यांची भेट झाली आणि बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, परत मंदिरात पाणी आलेलं. त्यानंतर सगळ्यांसोबत फोटोज आणि स्नॅप्स काढले आणि हा व्लॉग इथे सेंड करते. लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.